नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा परिवारामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर बाय पीव्ही सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला माहित आहे, मी गेल्या वेळेस साधारणतः 5-6 दिवस झाले असतील मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला जवळपास महाराष्ट्रातील 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांनी या 4 दिवसामध्ये लेक्चर आपलं पाहिलं। मग काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की भरती होणार नाही, भरती फक्त ते सांगतायत, असं आहे तसं आहे। तुम्हाला सांगतो, आपल्या देशामध्ये पंतप्रधानाला सुद्धा बोलायला लोक सोडत नाहीयेत। लक्षात आलं? कुणी म्हणलं हे एक गाजर आहे, कुणी काय मुळ्याचं नाव घेतलं, कुणी गाजराचं नाव घेतलं, ते आयुष्यभर तेच करत राहतील। परंतु माझं तुम्हाला एक सांगणं आहे, काल तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेनं अभ्यासक्रम ठरवलाय। आतापर्यंत ढगात गोळ्या मारत होतो आपण, म्हणजे ढग दिसलं की गोळी मारायची, एखादी बसली तर ठीक, नाही बसली तर विषय संपला। सरळ सेवेला आतापर्यंत सिलेबस नव्हता, ठरवून दिलेलं होतं, पॅटर्न तोच आहे। पॅटर्न मार्काचा जो पॅटर्न आहे, मार्कचा पॅटर्न तोच आहे। मी काय बदल केलेत, आपल्याला इथून पुढे आपली स्ट्रॅटर्जी काय असावी, आपल्याला जर जिल्हा परिषदेमध्ये एकूण जर आपल्याला 19,000 पद आहेत, 18,939 पद आहेत, ही भरती तर 100% होणारच आहे। जे म्हणत बसतात होणार नाही त्यांना म्हणू द्या, ते भरती होईपर्यंत, ऑर्डर तुम्हाला येईपर्यंत तसंच म्हणणार आहेत, भरती होणार नाही, भरती होणार नाही, भरती होणार नाही म्हणून। गव्हर्नमेंट काम असतंय, एक वाक्यासाठी 2-4 दिवस थांबू शकतंय। थोडंसं आपण बी संयम पाहिजे। आणि हे म्हणणारे, म्हणजे मी जाहिरात येणार नाही म्हणणारे, यांचा अभ्यास काही नसतंय, काहीच नसतंय, मला माहिती आहे। अभ्यास जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी विनाकारण काहीच बोलत नाहीत। आणि तुम्हाला माझी विनंती आहे, मी तुमचा मोठा भाऊ आहे, लक्षात ठेवा, मी तुमचा कोण आहे? मोठा भाऊ आहे। मी तुम्हाला सांगतोय की बाबांनो, भरती 1000% होणार आहे, मागे पडू नका। ह्या अशा कमेंट्स जे लोक करतात ना, त्यांच्यावरती दुर्लक्ष करा, त्यांना लक्ष घालू नका त्यांच्यावरती। त्याच्यामुळं मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय, अभ्यास नेमका ह्याचा सिलेबस काय आहे, नेमका बदल काय केलेला आहे, 19ला सिलेबस काय होता, 2023ला सिलेबस काय आहे, आपल्याला कोणते विषय दिलेले आहेत, हे विषय आपल्याला बघायचे आहेत। मग आपल्याला कोणतं पद घ्यायचं आहे, आपल्याला कोणत्या पदासाठी अभ्यास करायचा आहे। मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकूण जी काही 18 वेगवेगळी पदे आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या पदांमध्ये आपली पात्रता, आपलं क्वालिफिकेशन, आपली जी काही शैक्षणिक अर्हता आहे, ही त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लागू होते, या सर्व बाबी पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करा। अर्ज लवकरच सुटतील असं जिल्हा परिषद सांगतायत। जिल्हा परिषदला मी काल पण लातूरमध्ये सीओ साहेबांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं, भरती 100% आदेश आल्याबरोबर जाहिरात आम्ही टाकणार आहेत आणि 100% हे होणार आहे, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये। आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगतो, ह्या ज्या बाबी आहेत, या बाबी तुमच्या समोर आहेत। बघा, लवकर जिल्हा परिषद जाहिरात प्रसिद्ध होणार। कशासाठी प्रसिद्ध होणार आहे? या 18,939 पदांसाठी। आणि त्यानंतर बघा, तुम्हाला माहिती आहे, मी काही जास्त याच्यावरती बोलत नाही, आपला मुख्य हेतू काय आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। हे आपल्या ऑफलाईन बॅचेस आहेत मित्रांनो, खूप तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रतिसाद असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आपल्याकडे येतात। विद्यार्थ्यांचा तुमचा माझ्यावर जेवढा विश्वास आहे, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। त्या पद्धतीने आपण काम पण करतो। त्यामुळे ही जी गर्दी आहे, ही गर्दी तुमच्या समोर आहे, पैसे देऊन आणलेली नाहीये ही गर्दी, लक्षात ठेवा। ही गर्दी स्वतःहून आलेली आहे, शिकण्याची इच्छा आहे, त्यांना आवडतं म्हणून आलेली आहे। आणि हेच तुम्हाला मी, ही जी काही गर्दी आहे, तुम्ही ऑफलाईन येऊ शकत नाही म्हणून मी तुमच्यासोबत ऑनलाईन येतोय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत तुम्हाला पोहोचता यावं ॲपच्या माध्यमातून, म्हणून मी तुमच्यासमोर लाईव्ह येत आहे। फक्त तुम्हाला एक विनंती आहे, आणि तुम्ही मला सांगा, गेल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वप्रथम मी आभारी मानतो। तुम्ही यूट्यूब जो आपला ऑनलाईन चॅनल आहे यूट्यूब, त्याला तुम्ही सबस्क्राईब केलात आणि 10,000 सबस्क्राईब आपले पूर्ण झाले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आणि जे विद्यार्थी नवीन आहेत,
मी तुम्हाला आणखी सांगतो, जिल्हा परिषदचा GS असेल, महत्त्वाचे काही प्रश्न असतील, मी असे व्हिडिओ रोज एक व्हिडिओ टाकत जाणार आहे. आणि तुम्हाला नोटिफिकेशन जर मिळवायचं असेल, रोज माझे व्हिडिओ पाहायचं असेल, हे आता लास्ट व्हिडिओ मी एक जाहिरात आल्यानंतर एक व्हिडिओ बनवेल आणि हा सिलेबसचा व्हिडिओ आहे. त्यानंतर पूर्ण परीक्षाच्या जे काही आपल्याला सिलेबस आहे त्याच्यावरतीच व्हिडिओ असतील. GS असेल, GS मध्ये पंचायत राज असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल किंवा ॲग्रिकल्चरचा तांत्रिक प्रश्नाचा असेल, ह्या सर्वांचं एक मी व्हिडिओ जे काही महत्त्वाचा आहे, जे काही परीक्षाभिमुख महत्त्वाचा डाटा आहे माझ्या या 12 वर्षाच्या अनुभवातून, ते मी तुमच्या समोर या यूट्यूबवरती घेणार आहे. काही महत्त्वाचे एक छोटे महत्त्वाचे लेक्चर घेणार आहे. तर तुम्ही काय करा, हे व्हिडिओ जे काही यूट्यूब चॅनल आहे सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे ग्रुप कॉलेजचे जे काही आहेत त्यांना ते ग्रुपवरती ते शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला सांगतो, जे सर्व व्हिडिओ आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक देणार आहे, टेलिग्रामची लिंक देणार आहे आणि सर्व लिंक देऊन तिथून तुम्ही पाहू शकता. आणि विशेष म्हणजे सांगतो, मी सर्व 38 PDF पाहणार नाहीये, मी ठराविक काही पाहणार आहे. सिलेबसचा पॅटर्न काय आहे पाहणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो पदानुसार क्वालिफिकेशननुसार त्याचे काही व्हिडिओ बनवणार आहे. समजा ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी किंवा इंजिनिअरिंगचे काही पद आहेत, पशुधन पर्यवेक्षक आहे, ह्यांचे बनवणार आहे. तोपर्यंत आपण ढोबळमानाने ह्या गोष्टी समजून घेऊया. आपला सिलेबस नेमकं काय आहे, आपल्याला काय विचारणार आहे. यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, काल जिल्हा परिषदेतील गटक संवर्गाची पदे भरण्याबद्दल एक सुधारित GR देण्यात आला. ते GR असा आहे की आपल्या माननीय गव्हर्नर राज्यपालांच्या स्वाक्षरीसह तो GR आपल्याला प्रसिद्ध झाला, आपल्याकडे आला. आणि त्या GR मध्ये मित्रांनो, हे GR जवळपास एकूण वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजेच तुम्हाला मी सांगतोय एक 22 ठिकाणी, 22 कार्यालयांमध्ये 22 ठिकाणी हे ऑनलाईन देण्यात आलं. डिजिटल स्वाक्षरीसह हे पाठवलेला जो काही GR आहे, ह्या GR सह प्रसिद्ध करण्यात आला आपला अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे सिद्ध करण्यात आलं. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल? सर्वच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एक असणार आहे मित्रांनो. बघा काय अवघड आहे याच्यामध्ये. बघा, फक्त एक तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे, तुमचं पद कोणतं आहे याच्यावर तुम्ही फोकस करा. समजा तुम्हाला एक आरोग्य पर्यवेक्षकची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. हे संवर्ग आहे, म्हणजे पदाचं कोणतं पद आहे याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मग यामध्ये बघा, त्यांनी एक ठळक बाब एक लक्षात ठेवायची आहे. पूर्वीचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस कंटिन्यू केला. सिलेबस म्हणजे मी सांगेल, जी काही मार्क सिस्टीम आहे, जी काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, ते स्वरूप जशाच तसं ठेवलं, फक्त सिलेबसमध्ये थोडासा बदल केला. म्हणजे इकडचं तिकडं काही नवीन टाकलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बघा, यामध्ये मी सांगतो, अगोदर पण मराठीला 15 प्रश्न होते, 30 गुण होते. इंग्रजीला 15 प्रश्न होते, 30 गुण होते. सामान्य ज्ञानला 15 प्रश्न होते, 30 गुण होते. गणित बुद्धी इथं 2 विषय नसायचे. अगोदर फक्त गणित असायचा. ओके, अगोदर फक्त गणित काही पदांसाठी असायचा, काही पदांसाठी बुद्धिमापन. ओके, पण आता दोन्हीही त्यांनी मिक्स केलं. गणित बुद्धिमापन 15 आणि 30 केलं. तांत्रिक प्रश्न हे बघा, ह्याचं तांत्रिक प्रश्न, प्रत्येकाचं तांत्रिक प्रश्नाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे. तुम्हाला ते तांत्रिक प्रश्न पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ते टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करा आणि त्याच्यावरती PDF आहे, ही पूर्ण GRची PDF आहे. ती PDF तुम्ही व्यवस्थित झेरॉक्स काढा आणि झेरॉक्स काढून व्यवस्थित बघा. जर नोकरी मिळवायची असेल तर, नसेल मिळवायची असेल तर मोबाईलवर बघ, नाही तर बघू बी नको बाबा, काही घेणं देणं नाही. बरोबर आहे का? कारण की काही आपल्याला शॉर्टकट नसतं. नोकरी हे शॉर्टकट मार्गाने मिळत नसते आणि मिळणारी गोष्ट नाही. याला संयम पाहिजे आणि याला अभ्यास पाहिजे असतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न 40 आहेत, 80 गुण आहेत. आता प्रत्येक परीक्षेचं स्वरूप, कुठलाही पेपर द्या, त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की प्रश्न किती असणार आहेत? 100 प्रश्न असणार आहेत. गुण तुम्हाला 200 असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा, या कुठल्याच परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही.
निगेटिव्ह मार्किंग नाही, लक्षात ठेवा मी सांगतोय. म्हणजे 4:1 जसं आपण कंबाईन मध्ये 4:1 निगेटिव्ह मार्किंग असते. एमपीसीच्या काही परीक्षेमध्ये अगोदर 3:1 असायचे, आता नाहीये. परंतु ह्या जे निगेटिव्ह मार्किंग आहे ती नाहीये. चुकलं तरी मार्क जाणार नाही दुसरा तुमचा बरोबर आलेला. म्हणजे तुम्ही 200 पैकी 100 पैकी 100 प्रश्न सोडू शकता. एक 2 तास वेळ आहे. 2 तास वेळ म्हणजे एक झोप होते याच्यामध्ये, लक्षात ठेवा. 100 प्रश्न सोडवून एक झोप होते, काही विषय नाही त्याच्यामध्ये. ओके, एक सिंपल आहे. टाइम भरपूर आहे, आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायची आवश्यकता मला तर वाटत नाही की आहे. म्हणून पेपर व्यवस्थित सोडवला जातो, कारण की पेपर सरळ सेवेचा आहे, अवघड काहीच राहणार नाहीये. वन लाइनर क्वेश्चन असणार आहेत, हे 100% खरी गोष्ट आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये, कारण की परीक्षेत त्या ह्याच्यावरती आता समजा तुम्ही काय देणार आहेत, आरोग्य पर्यवेक्षक देणार आहेत. आता आरोग्य पर्यवेक्षक यामध्ये बघा तुम्ही कुठलाही पेपर बघा याच्यामध्ये की मराठी तर मराठीमध्येच विचारणार आहे, इंग्रजी तर इंग्रजीमध्येच विचारणार. राहिला प्रश्न कशाचा, गणित बुद्धिमापन, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक प्रश्न, हे दोन्ही भाषेमध्ये विचारणार आहेत. मराठीमध्ये सुद्धा विचारणार आणि इंग्रजीमध्ये सुद्धा विचारणार. मराठीमध्ये सुद्धा विचारणार आणि इंग्रजीमध्ये सुद्धा विचारणार, दोन्ही भाषेमध्ये विचारणार. जसं एमपीएससीचा पॅटर्न आहे बघा. एमपीएससी कुठलाही पेपर एमपीएससी मध्ये दिला तर काय असतं, इंग्रजी आणि मराठी असतं, बरोबर आहे का. त्याच पद्धतीनं हे अशा पद्धतीनं तुम्हाला सुरुवातीलाच IBPS काय करते, ज्यावेळेस तुम्ही तुमचा रोल नंबर टाकता त्यावेळेसच तुम्हाला असं सांगतात, तुम्हाला मराठीतून पेपर सोडवायचं का इंग्रजीमधून पेपर सोडवायचा आहे. दोन्ही भाषेपैकी एक भाषा तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला ज्या भाषेत सोडवायचं ते भाषा तुम्ही सोडवू शकता. पण मला असं वाटतंय तुम्हाला जी सोपी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही पेपर द्यावं असं मला वाटतंय. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एकच सेकंद. ओके, आता बघा यामध्ये काय सांगतोय, याच्यामध्ये बघा पुढचा इथं बघा काय आहे, आरोग्य सेवक आहे. आणि आपलं सर्वात महत्वाचा विषय, जे 12वी पास लेकर आहेत ना त्यांना नोकरीची संधी आहे बघा. याच्यामध्ये हे सुद्धा 10वीवर आहेत. हे 12वी दर्जाची विज्ञान आरोग्य संबंधित प्रश्न असणार आहेत. SSC दर्जाचे परीक्षा आरोग्य सेवा कृषी विषयक याच्यामध्ये असणार आहे. हे जे इथं कॉलम आहे प्रश्नपत्रिकेचा दर्जा बघा, दर्जा जर 10वी आणि 12वीवर असेल, काही परीक्षेचा दर्जा हे 10वी वरती आहे. आता ग्रामसेवक बघा, आता कंत्राटी ग्रामसेवक पूर्वी सारखंच आहे. आता काही मुलांना असा प्रश्न आहे की कंत्राटी म्हणजे मास्तर हे कशावरती आहे, म्हणजे कंत्राटी म्हणजे कंत्राटवर आहे का, 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी. भावांनो, तर माझं सांगणं, युट्यूबवर अनेक लोक लेक्चर घेतात, त्यांनी सांगतात तुम्हाला आतापर्यंत कितीदा सांगितलं, तुम्ही अनेक लोकांचे लेक्चर पाहिले, त्यांनी म्हणले पदवी जमते म्हणून. किती लोक म्हणले पदवी जमते. अनेक लोक मला क्लाससाठी फोन करतात, सर मला 12वीला 58% मार्क आहेत, 59% मार्क आहेत, आणि सर मला पदवीला भरपूर मार्क आहेत, आणि माझं पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालंय सर, मला जमल का. तर त्यांनी म्हणतात सर मला एका सरांनी सांगितलेले जमतंय म्हणून. पण भावानो, नाही जमत. तुला 12वीला 59% पेक्षा जर कमी असतील तर त्याला 8 आहे ॲग्रिकल्चर पाहिजे. ॲग्रिकल्चर किंवा BSW MSW जे आहे ती समाज कल्याणची पदवी पाहिजे. जर नसेल तू डॉक्टर जरी असतील, पुढे डॉक्टरेट जरी केलेला असेल एका विषयामध्ये, तू मास्टर डॉक्टर काय म्हणतोय मी, PhD तुझ्या 5-10 झालेल्या असतील तरी तुला ग्रामसेवकची परीक्षा देता येत नाही. क्वालिफिकेशन बसत नाही, कमीत कमी पात्रता असावी लागते कोणत्याही पदासाठी. मग जास्तीत जास्त काय आहे, ॲग्रिकल्चर आहे, BSc ॲग्री आहे, कृषी पदविका आहे, MSW BSW आहे, हे आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर नसेल तर 12वीला तुम्हाला काय पाहिजे, 60% मिनिमम पाहिजे, 60 ते 100च्या मध्ये पाहिजे, बरोबर आहे का. मग ह्या पद्धतीनं हे दर्जा सेमच आहे. मी अगोदर पण बोललो होतो तुम्हाला. बघा काय केलं ह्यांनी, मराठी तर हे सेमच आहे, अगोदर जसं होतं अभ्यास वाया गेला नाही. इंग्रजी जशाच तसं होतं, अभ्यास वाया गेला का, नाही गेला. मराठी आणि इथं बघा, इथं इंग्रजी आहे, करेक्ट आहे. आता सामान्य ज्ञान बघा, इथं सामान्य ज्ञान जशाच तसं आहे, 15-30. फक्त इथं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अगोदर इथं फक्त पंचायत राज होतं, पंचायत राज अगोदर विचारायचे, फक्त पंचायत राज विचारायचे. इथं 15 प्रश्न जे होते अगोदर ते 30 मार्काला, इथं पंचायत राज, आणि याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन कशाचे असायचे, राज्यघटनेचे असायचे. पण आता ह्याचा सिलेबस मी तुम्हाला सांगेल, नवीन चेंज केलं. इथलं पंचायत राज काढलं आणि त्यांनी तांत्रिक प्रश्नामध्ये पंचायत राज दिलं. कशामध्ये दिलं, तांत्रिक प्रश्नामध्ये. अगोदर ह्याला फक्त गणित विचारायचे, आता गणित आणि बुद्धिमापन 15 प्रश्न 30 गुण, 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमापन पण येणार आणि गणित पण येणार. ओके, येतं तांत्रिक प्रश्न बघा. याच्यामध्ये अगोदर फक्त कृषी घटक असायचं. काय असायचं, कृषी घटक असायचं. पण भावांनो, आता एवढं सोपं केलं कृषी घटक, चांगल्याचा घाम निघेल. आता
चांगल्या चांगल्या लोकांचा घाम निघेल, काय असतं ते कळेल त्यांना. आता इथं काय असतं, ॲग्रिकल्चर तेवढंच. आता इथं पंचायत राज घेतलं, 40 प्रश्नामध्ये काय घेतलं त्यांनी, पंचायत राज घेतलं, डिझास्टर मॅनेजमेंट घेतलं, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, आपत्ती व्यवस्थापन घेतलं. त्याचबरोबर पंचायत राज आणि कृषी घटक पदविका जी आहे ना, कृषी पदविका, त्याचे 12 विषय जशास तसं उचलले आणि घेतले. कृषी राहुरी विद्यापीठाचा जो सिलेबस आहे ना कृषीचा, तो सिलेबस जशास तसं 2 वर्षाचा 12 पुस्तकं जे आहेत ना ते जशास तसं उचलले आणि तांत्रिक प्रश्नामध्ये दिले. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला ज्या बॅच जे केलेले विद्यार्थी आहेत त्यांना मी राहुरीच्या काही नोट्स दिलेले आहेत बघा. ती 81-82 पेजेसची नोट्स तुम्हाला दिलेली, ती नोट्स पाठ झाली पाहिजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. लक्षात आलं? त्याच्या बाहेरचा क्वेश्चन आला तर बघू. ओके, तुम्हाला सांगतो, ग्रामसेवकसाठी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तुमचं ऑलरेडी सगळं आहे भावांनो, तुम्हाला याच्यासाठी आपण स्पेशल बॅच घेतोय आणि तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, याच्या सिलेबसनुसार मी कंत्राटी ग्रामसेवकचा पूर्ण तांत्रिक प्रश्नाची बॅच 100% आतापासूनच नाही, आपण पूर्वीपासून घेतोय. आणि सिलेबस जरी बदलला, मी तुम्हाला काय सांगितलं होतं भावांनो, अनेक विद्यार्थी मला कॉल केले आणि सर म्हणले सिलेबस बदलणार आहे तुम्ही, असं कसं, IBPS पॅटर्ननुसार शिकवा की. अरे भाऊ, तुला IBPS पॅटर्न जर माहीत असतं तर तू सिलेबस अभ्यास केला असतास का? काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, फोन करून मला शिकवायचे, म्हणायचे सर IBPS पॅटर्ननुसार शिकवा की. त्यांना कुणीतरी सांगितलेलं असतं IBPS पॅटर्न. अरे भाऊ, तुझी पात्रता आहे कृषी डिप्लोमा, बरोबर आहे का? डिप्लोमाचा पेपर आहे, डिप्लोमावरच विचारतील ना. तुला डिप्लोमाचा पेपर आहे आणि तुला PhDचा पेपर कसं काढतील? 10वीच्या पोराला जर 12वीचा पेपर द्यायला बसवलं तर ते पोरग पास होईल का नापास होईल? मला सांगा बरं. नापास होईल. आणि 12वीच्या पोराला जर 10वीचा पेपर दिला तर तो इझी गोईंग 10वी पास होऊ शकतो, कारण की त्याला अगोदर 10वी झालेली आहे ना. त्याच्यामुळं कुठल्याही पदाची काही मर्यादा असते. तुम्हाला जर मिनिमम आहारता काय आहे, तुमची मिनिमम शैक्षणिक आर्द्रता काय, आहारता काय आहे, त्याच्यावरती तुम्ही लक्षात ठेवा. शैक्षणिक मूळ तुमचा ॲग्री डिप्लोमा आहे ना कमी, तर त्याच्यावरच इथं ही परीक्षा होणार आहे, ही ग्रामसेवकची तांत्रिक प्रश्न त्याच्यावर. याच्यामध्ये पंचायत राज आहे. आता इथं काय म्हणतंय, सर्व विषय HSC दर्जाची परीक्षा. यामध्ये इथं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कृषी पदविका दर्जाचे प्रश्न. बघा, कृषी पदविका दर्जाचे प्रश्न याच्यानुसार फक्त सगळ्या पदांसाठी एकच आहे. स्थापत्य अभियांत्रिकी आहे, कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता विद्युत आहे, आरोग्य कनिष्ठ आरेखक आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियांत्रिकी आहे. हे सर्वांना सेम आहे. 120 मिनिटं, 120 मिनिटे, 120 मिनिटे, 120 मिनिटे. ओके, इथं बघा, हे कनिष्ठ यांत्रिकीला इथं फक्त 60 मिनिटे, 1 तासाचा पेपर आहे. यांचा प्रश्न 50 आहे, म्हणजे अर्ध आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 50 प्रश्नाला 1 तास, 100 प्रश्नाला 2 तास असं आहे. त्यानंतर बघा, इथं जे काही कनिष्ठ लेखा अधिकारी, खूप चांगली पोस्ट आहे. कनिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, ही जोडारी, हे ITचे काही पद आहे. त्याच्यामध्ये पर्यवेक्षिका, हे काही महत्वाचं आपल्याला नाही. ज्यांना बघायचंय, ज्यांचं क्वालिफिकेशन बसतंय, त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, ती लिंक डाउनलोड करा, झेरॉक्स काढा आणि पहा. त्यानंतर बघा, हे पशुधन पर्यवेक्षक, माझे बांधव ॲग्रिकल्चर डिप्लोमावाले पोरं, काही पोरं हे परीक्षा देतात, काही पोरं परीक्षा देतात. ज्यांचा ॲग्रिकल्चर 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे, नागपूर युनिव्हर्सिटीचा पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचा, मिनिमम आर्द्रता, मराठीतूनच पेपर होणार आहे. हे सेम आहे. ग्रामसेवक होऊन सोपा आहे. हे एकदम नोकरी पे दुनियाची भारी आहे. बघा, प्रशिक्षण व दुग्ध शाळा व्यवस्थापन पशुसंवर्धन पदविका संबंधित पदविका दर्जाचे परीक्षा. याच्यामध्ये किती सोपं आहे हो, सांगा बरं. यामध्ये बघा, इथं बुद्धिमापन आणि गणित संबंधी प्रश्न आहेत. तांत्रिक प्रश्न सर्व पशुसंवर्धन एकच विषय आहे. ग्रामसेवक सारखे 12 विषय नाही आहेत ॲग्रीचे, आणि बाकीचे 4-5 15 विषयाला 40 प्रश्न ग्रामसेवकला, आणि ह्याला एका विषयाला 40 प्रश्न आहेत. एवढा सोपा सिलेबस आहे हा एकदम जबरदस्त आहे. माझं तर असं मत आहे भावांनो, ज्यांचं हा डिप्लोमा झालेला आहे ना, त्यांनी डायरेक्ट याचाच अभ्यास करा, बाकीचं पद सोडून टाका. हे याचा रिझल्ट सगळ्यापेक्षा कमी लागते बघा, कारण की याला ही पात्रता आहे. ओके, याला ही पात्रता आहे, म्हणून सांगतो. याच्यामध्ये मी काम केलेलं आहे, लक्षात आलं, याच्यामध्ये मी काम केलेलं आहे, ह्या कॉलेजला मी शिकवलेलं आहे, म्हणून मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मी सांगतो याचा रिझल्ट सगळ्यात कमी लागेल. त्यानंतर बघा, हे याला बघा, इथं प्रयोगशाळा इथं आहे, त्यानंतर लघुलेख वगैरे वगैरे आहे, ही इथं बघा. त्यानंतर पुढे सिलेबस पण सांगणार आहे, बघा काय आहे सविस्तर सांग. हे प्रश्नपत्रिकेचा दर्जा आहे बरं का, प्रश्नपत्रिकेचा स्वरूप आहे. हे बघा, लघुलेख आहे, वरिष्ठ सहाय्यक आहे, ही बघा आपलं कृषी विस्तार अधिकारी,
तुम्हाला याचे प्रश्न इंग्रजीमध्ये म्हणजे तांत्रिक सिलेबस इंग्रजीमध्ये दिलाय, पण मी उद्या परवा तुम्हाला मराठीमध्ये करून देईल बरं. जे डिप्लोमाचे पोरं आहेत त्या डिप्लोमाच्या पोरांना देता येणार नाही, पण ज्यांनी डिग्री केलेली आहे ॲग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा करून 10+2 किंवा 10+3+ पुढं घेतलेलं असेल ॲडमिशन त्यांनी, ओके, त्यांच्यासाठी मराठीतून देईल. सोपंच असणार आहे, अवघड काहीच नाही आहे. परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये होणार आहे. ओके, आता बघा यामध्ये कृषी संबंधी प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा आहे. ओके, 12वीचा मराठी इंग्रजी 12वीचा दर्जा असणार आहे. सेम पॅटर्न आहे, ग्रामसेवक सारखाच पॅटर्न आहे. चेंज काय आहे मला सांगा? फक्त दर्जा इथं 12वीचा, ग्रामसेवकला पण 12वीचा दर्जा आहे, सेम आहे. फक्त कृषीचा दर्जा हे कशाचा आहे? पदवीचा. अरे काय असणार आहे पदवी? कृषीमध्ये पदवी का काय मला सांग बरं. पदवीला काय बाजरीचं बियाणे वेगळं आहे? मला सांगा बरं. काहीच अवघड नाहीये, सोपं आहे सगळं. आपण जे केलंय ना, आपण जे शिकवलंय ना, मी तुम्हाला जे शिकवलंय भावांनो, 3 महिन्याची बॅच म्हणून 6-6, 8-8 महिने जे शिकवलंय, जीव तोडून जे शिकवलंय ना, ज्यांना शिकवलंय त्यांना माझी किंमत माहिती आहे. कारण की मला माहिती आहे विद्यार्थ्यांचा गॅप पडलं तर विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर पडतील. हळूहळू त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे, त्यांना प्रवाहामध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हे सर्व सिलेबस मी हेच शिकवलंय भावांनो तुम्हाला, टोटल A to Z. आणखीही काय चालू आहे, आणखीही कट टू कट जेवढं माझ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचता येत आहे तेवढ्या पद्धतीनं मी पोहोचणार आहे. कारण की आपण नवीन नाही, 12 वर्षापासून आपण हे सगळं घेतलेलं आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ओके, आता हे झालं कृषी विस्तार अधिकाऱ्याचं. हे बघा, ह्याला फक्त ॲग्रिकल्चर लागते बरं. हे बघा, हे कुणी फॉर्म भरू शकतं बरं का, पदवीवाले जे MPSC करणारे पोरं आहेत. मी हेडलाईनच दिली आहे की MPSC पेक्षाही जास्त पगाराच्या नोकऱ्या. ही बघा, विस्तार अधिकारी पंचायत, हे सुद्धा याची पोस्ट बघा. हे तर 25-25 गुण आहेत, 25-50, 25-50, 25-50, 25-50 आहेत. ह्याला तांत्रिक प्रश्न नाहीये म्हणून इथं 25-25 आहेत. ओके, 100 प्रश्न 200 गुण. ओके, याला विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी हे जे आहे ह्याला इंग्रजी हे तांत्रिक प्रश्न आहेत, शिक्षणशास्त्र वगैरे असतं. हे सेम बघा, 15-30, 15-30. विस्तार अधिकारी सांख्यिकी हे आहे. ओके, हे बघा, हे याच्यासाठी हे 3 पद खूप चांगले आहेत आणि खूप भारी आहेत. MPSC, PSI, STI, ASO कंबाईन गट ब गट क या 2 परीक्षामध्ये पुढच्या वेळेपासून हे 3ही पद कंबाईन गट ब आणि गट क मध्ये 100% येणार. हा लास्ट चान्स आहे भाऊ, बघ, जीव तोडून अभ्यास कर, भेटते का बघ. ओके, अजून वेळ आहे, ऑगस्ट पर्यंत भरती करणार आहेत. आता तुझ्याकडे 2-3 महिने आणखी वेळ आहे. 2-3 महिन्यामध्ये तुला जे करायचं ते कर, रात्रीचा दिवस कर, दिवसाची रात्र कर, मरणार नाहीयेस. अभ्यास करून कुणी मरत नाहीये, हे लक्षात ठेवा. रात्रंदिवस केला तर सगळं होऊन जातं. मेहनत करा, मेहनतीशिवाय नाही, शॉर्टकट नाही, लक्षात ठेवा. ओके, हे आहे. त्यानंतर सहाय्यक अभियांत्रिकी लघु पाटबंधारे आहे इथं. त्यानंतर बघा याच्यामध्ये आता हे सर्व पद मी तुम्हाला सांगितलेले. आता मला फक्त सांगायचं आहे काही पदांबद्दल. सिलेबस काय आहे, आपण जेवढे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं त्यापैकी लक्ष द्या, बारकाव्याने बघा. त्यांचं प्रत्येक इंग्रजीमध्ये काय येणार, 10वी याच्यामध्ये काय येणार इथं बघा. ओके, इथं बघा, करेक्ट. संवर्ग आरोग्यसेवक, औषध निर्माता अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, रिगमन, ओके, लघुलेख आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. ह्याच्यामध्ये एवढ्या पदासाठी जवळ 11 पदासाठी ही 10वी लेवलची परीक्षा असणार आहे. 10वी लेवलची परीक्षा म्हणजे कसं मास्तर, हा जो आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह, हे बघा, शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, वाक्य व्याकरण आहे, हे सिलेबस आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 जे पॉईंट दिलेत. ही बौद्धिक चाचणी, ह्याला 10वी आहे. ह्याला काय आहे, ह्याला फक्त बुद्धिमापन आहे बरं का, याला गणित नाही, लक्षात ठेवा. या पदांसाठी म्हणजे गणित नाही. ओके, एवढे जे पद आहेत यांना फक्त बौद्धिक चाचणी 10वीच्या बेसवरती आहे, बुद्धिमापन आहे. म्हणजेच एवढे जे पद आहेत, म्हणजे काही पद तुम्हाला सांगतो, आरोग्य सेवक पासून ते स्थापत्य अभियांत्रिकी 11 पदांना गणित नाही, लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, फक्त बुद्धिमापन करावं लागणार आहे. इथं सामान्य ज्ञान बघा, हे सामान्य ज्ञान किती दिले, MPSC सारखा आधुनिक भारताचा इतिहास दिलाय.
त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल दिलाय. महाराष्ट्रासाठी आपलं पुस्तक रेफर करा, हे पुस्तक रेफर करा. माझं स्वतःचं पुस्तक आहे बघा. हे पुस्तक MPSCनं आणि तुम्हाला सांगतो आपलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं या पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून घोषित केलेलं आहे. BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिससाठी मान्यताप्राप्त आपलं पुस्तक आहे. ट्रिक्सचा खजाना आहे. याच्यामध्ये MPSCनं सुद्धा आतापर्यंत जेवढे प्रश्न MPSCला असतात 15 पैकी 15 प्रश्न MPSCने याच्यातून विचारलेले आहेत. डायरेक्ट याच्यावरती दिलेले आहे आपण. ओके, हे महाराष्ट्राचा भूगोल आहे. ओके, कारण की याच्यामध्ये तुलना काय आहे, भारतासोबत काही महत्त्वाच्या प्रश्नाची तुलना केलेली आहे म्हणून. ओके, हे एक वाचलं तर सफिशियंट होऊ शकतं. काही महत्त्वाचे याच्यातले मुद्दे, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन बघा इथं, हे जिल्हा प्रशासन, ग्राम प्रशासन, महाराष्ट्र शासन, रचना कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी. ओके, कसला भयानक सिलेबस आहे बघा ना. ओके, या 11 पदांसाठी बघा. याच्यामध्ये अजून भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध, एकूण 7 देशाची सीमा आहे भारताला. ओके, ह्यांचा संबंध आहे. ग्रामीण आणि कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल म्हणजे जिल्हा विशेष आपण म्हणतो बरं का. प्रत्येक जिल्ह्याला आता जिल्हा परिषद त्यांच्याकडे गेली, लातूरला दिलं तर लातूर जिल्हा विशेष 1-2 प्रश्न येणार. ओके, मग याच्यामध्ये हवामान इत्यादी स्थानिक बाबी, हे एवढं सिलेबस दिले ना भावांनो. पण हे एवढा सिलेबस प्रत्येक पॉईंटवर प्रश्न नसणार आहे, लक्षात ठेवा. एकदम सोपा प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे एवढं काही बाबी तुम्ही डोक्यात ठेवू नका. आणि सिलेबस काय एवढं सोपा नाही, MPSCचा सिलेबस आहे, पूर्व परीक्षेचा आहे. ओके, एवढं डेंजर कार्यक्रम आहे, सोपा नाही आहे आणि अवघड पण नाही आहे. ओके, कारण की तुम्हाला वाटत असेल सगळ्या टॉपिक नाही येणार, काहीच टॉपिक ह्यांनी फोकस करणार, फक्त जिल्हा विशेषवर 2-3 प्रश्न विचारून टाकणार. त्यांच्या फक्त सिलेबस त्याने दिलेले आहे, ह्याच्या बाहेर आम्ही विचारणार नाही म्हणून. लक्षात आलं? करेक्ट. आता बघा याच्यामध्ये काय दिले इथं बघा. दुसरा महत्वाचा मुद्दा B1 मध्ये काय इथं आरोग्य सेवक आहे. हे मग 11 पद होते, आता 10 पद बघा. आरोग्य सेवक, कनिष्ठ लेखा अधिकारी, पर्यवेक्षिका, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी कृषी, हे सगळे तुमचे विस्तार अधिकारी आहेत ना भावांनो. हे सगळे विस्तार अधिकारी बघा, हे सर्व विस्तार अधिकारी याच्यामध्ये आलं. याच्यामध्ये ग्रामसेवक आलं नाही बरं का, लक्षात ठेवा. ग्रामसेवक आलं नाही, ग्रामसेवकचं स्पेशल सिलेबस आहे. हे बघा विस्तार अधिकारीसाठी काय, मराठीसाठी बघा 12वीचा दर्जा, सर्वसाधारण शब्दसंग्रह, मराठी 30 असते, 10वीचा असू द्या 12वीचा असू द्या, फक्त नाव असतं रे. मला सांगा व्याकरण बदलणार आहे का, स्वर वर्णमाला बदलणार आहे का, शब्दसंग्रह बदलणार आहे का, काही नसतंय. थोडीशी काठिण्य पातळी, थोडीशी एक कुठेतरी आपल्याला मनाला समाधान, काही नसतंय. ओके, सर्व सिलेबस 12वी असू द्या 10वी असू द्या. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपची परीक्षा जर तुम्हाला देता येत असेल, तुम्ही पेपर सोडवत असेल ना, तुम्ही या कुठलीही स्पर्धा परीक्षा टॉप रेंजनं काढू शकता. 8वी 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचे पुस्तकं बघून घ्या, ह्याच लेवलवर परीक्षा होते, 8वी आणि 5वी स्कॉलरशिप. ओके, दुसरे याच्यावरती या लेवलला परीक्षेमध्ये प्रश्न होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, बाकी काही विषय आहे नाहीये. आता बघा याच्यामध्ये बौद्धिक चाचणी, ह्याला पण गणित नाहीये. बौद्धिक चाचणी आता बघा यामध्ये याच्या इथं बौद्धिक चाचणीमध्ये गणित आहे बरं का. इथं पण मला बघू द्या, खाली एक पॉईंट दिले बौद्धिक चाचणीमध्ये. इथं अंकगणित आधारित प्रश्न आहेत बरं का. याच्यावर बी एक याच्यावरती पण जास्त काय आहे, बुद्धिमापन आहे बरं का. बुद्धिमापन आहे, जास्त बुद्धिमापन आहे. ओके, बुद्धिमापन अंकगणित आधारित प्रश्न म्हणजे काय असणार याच्यावर. बुद्धिमापन मध्ये काय असतं माहितीये का, वयवारी वगैरे असते ना, ते 2-3 टॉपिक येतात बघा. ओके, काळकाम वेग वगैरे, काळकाम ते जे आहेत ना बुद्धिमापन मध्ये, गुणोत्तर प्रमाण, वयवारीचं, हे सर्व हे बुद्धिमापन मध्ये आणि गणितामध्ये सेम येतात ना, त्या स्वरूपाचे प्रश्न इकडे घेणार त्यांनी. ओके, म्हणून ओके प्रश्न तर्क आधारित प्रश्न म्हणजे तर्क अनुमान आपण काढतो ना, त्या पद्धतीचे हे तर्कवर आधारित प्रश्न, अंकगणितवर आधारित असा सेम आहे. इथं बघा पदवीचा हा पूर्ण सिलेबस बघा, भयानक सिलेबस आहे याचा. कसा सिलेबस आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. ओके, लक्षात आलं. त्याचबरोबर बघा याच्यामध्ये हे मागील पानावरील हे सर्व GS आहे बरं का, हे सर्व हे विस्तार अधिकारी वगैरे. आता बघा कंत्राटी ग्रामसेवकचा स्पेशल सिलेबस तुम्हाला सांगतो. कंत्राटी ग्रामसेवक व्हायचं आहे 12वीला, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त पोरं हीच परीक्षा देणार आहेत. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, चॅलेंज देऊन कंत्राटी ग्रामसेवकला जो तांत्रिक प्रश्न आहे ना, त्याची जिम्मेदारी माझ्यावर सोडा. मी 100% तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवून देतो, आउट ऑफ, विषयच नाही त्याच्यात. ओके, आता बघा मराठी काय, सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी व वाक्यरचना, अर्थ आणि उपयोग आहे. उतार्यावरील प्रश्न इथं बघा, एक उतारा फिक्स असणार.
आणि त्या उतार्यावर कमीत कमी 3 ते 4 प्रश्न असणार. ओके, आता इंग्रजीमध्ये पण तसंच आहे. 12वीचा दर्जा आहे. जनरल व्होकॅब्युलरी आहे किंवा ग्रामर आहे किंवा जे काही व्याकरणच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे आहेत मुद्दे, ते सर्व मुद्दे त्यांनी इंग्रजीमध्ये विचारणार, पण 12वीच्या दर्जावरती विचारणार. ओके, आता सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल आहे, सगळे विषय आहेत. आता बघा याच्यामध्ये सामान्य ज्ञान, इथं बुद्धिमापन, सर्वांना बुद्धिमापन, बौद्धिक चाचणी सेम आहे बरं का. सेम अंकगणित आधारित प्रश्न सेम आहेत, सेम सगळ्यांना. कुठल्याच पदासाठी त्यांनी वेगळं ठेवलं नाही, सगळ्यांना कुठल्याही पदासाठी. पण याच्यामध्ये बघा इथं काय अगोदर काय होतं, या सामान्य ज्ञानमध्ये अगोदर पंचायत राज विचारायचे, बरोबर आहे का नाही. पंचायत राज विचारायचे पोराओ. पंचायत राज आणि ह्याच्यात जोड द्यायची ह्याला राज्यघटनेची आणि हे 15 प्रश्न विचारायचे आणि ह्याच्यात जिल्हा विशेष 2-3 टाकून द्यायचे असं विचार. पण आता बघा काय, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था, इथं बघा ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, संरचना, संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारतातील शेजारील राष्ट्रांची संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि त्यांची वैशिष्ट्ये. एवढा प्रश्न, 15 प्रश्न. हे टॉपिक ग्रामसेवकसाठी नव्याने ऍड झालेला आहे. नव्याने ऍड झाला, अगोदर नव्हतं. मी हे सांगतोय, क्लिअर करतोय, अगोदर हे नव्हतं. ओके, आता यामध्ये बघा काय सांगतोय की आपल्याला जे हे नमूद केलेलं होतं यामध्ये तांत्रिक प्रश्न बघा. आता मी तुम्हाला हे कशाचे सांगितले, ग्रामसेवकचे हे सांगितलं मी. फक्त किती मार्काचं तुम्हाला, एक साधारणतः एक हे 15 मार्काचा, 15 20 हे 15 मार्काला, इंग्रजी 15 मार्काची, हे आपलं GS 15 मार्काचा, 15 चोक 60 मार्काचा मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर यामध्ये बघा प्रकार क आहे, यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे. प्रत्येकाचा स्पेशल तांत्रिक अभ्यासक्रम आहे बरं का. यामध्ये आरोग्य सेवक हे पूर्ण प्रत्येकाला वेगवेगळं, प्रत्येकाचा तांत्रिक सिलेबस वेगळा आहे. प्रत्येकाच्या लेवलनुसार, प्रत्येकाच्या याच्यानुसार तांत्रिक प्रश्नाचा सिलेबस हे वेगळा आहे. ते कसं बघायचं ते बघा. ओके, लक्षात आलं. लेक्चर बघताय, लाईक करून टाका. डायरेक्टली आपलं चॅनल आहे ना, सबस्क्राईब करून टाका. लगेच सबस्क्राईब करा, दररोजचं जर लेक्चर पाहायचं असेल तर. ओके, बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, थोडंसं पुढे जातो आणि पुढे जाऊन सांगतो कंत्राटी ग्रामसेवकचा काय आहे आपण बघूया. सगळ्यांचं पाहणं शक्य नाही भावांनो. खूप मोठा सिलेबस होईल. तुमच्या मागणीनुसार कशाचा व्हिडिओ बनवायचा आहे, काय करायचं ते कमेंट्स करा. त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईल. कोणत्या पदासाठी बनवायचं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत जाईल. ओके, पण आपण इथं बघा ग्रामसेवकला काय ऍड केलं. तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये समाजशास्त्र विषयक ज्ञान, समाजशास्त्र जे कृषी पदविकेला समाजशास्त्र आहे, कृषी समाजशास्त्र तुम्ही तो पण वाचू शकता इथं. मानसशास्त्र हे याच्यावर जास्त क्वेश्चन नसणार बरं का, मी तुम्हाला सांगतो. एखादा क्वेश्चन याच्यावरती असणार. समुदाय संस्था, ओके, समाज सुधारकांचे योगदान, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समाज सुधारकाचं काय योगदान आहे ते काही समाज सुधारक वाचावे लागतील तुम्हाला. जसे की शाहू महाराजांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. हे सगळे जे काही महत्त्वाचे समाज सुधारक आहेत, शाहू महाराज असतील, पुढे महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा आधी काही जे काही समाज सुधारक आहेत, समाजासाठी वाहून घेतलेले, स्वतः अर्पण केलेले हे महान जे काही आहेत आपल्या महाराष्ट्रातले, हे सर्वांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ओके, त्यानंतर सामाजिक समस्या काय आहेत, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे, याच्यावरती तुम्हाला हे तांत्रिक प्रश्न नव्याने ऍड झाला. याला आपण न्यू असा शब्द देऊया. न्यू आहे हे, तुम्हाला अगोदर नव्हतं. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था हे अगोदर GS मध्ये होतं, त्यांनी आता टेक्निकल मध्ये टाकलं, तांत्रिक मध्ये. 73वी घटना दुरुस्ती, असंही आपण ग्रामसेवकच्या बॅचवर पंचायत राज फ्री असं दिलोच होतो. हा अगोदरपासून आपल्याला म्हणजे माहित नव्हतं, पण एक GS मध्ये पंचायत राज येणार आहे हे माहित होतं. त्याच्यामुळे आपण तांत्रिक प्रश्न प्लस काय घेतलेलं होतं, हे घेतलेलं होतं. आता तांत्रिक प्रश्नामध्ये हे काही घेतलेलं नव्हतं. मी इथून पुढे ते एक पॉईंट घेणार भावांनो तुम्हाला. जे जुने बॅच आहेत, जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना बी ते तुम्हाला मी देणार आहे. ओके, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण म्हणजे पंचायत राज, पूर्ण पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातील, ह्यांनी सर्व पंचायत राज इथं विचारलं एका पॉईंटमध्ये. आणि त्यांनी विशेष म्हणजे कृषी विषयक ज्ञान बघा काय केलं यांनी, काहीच नाही केलं. बघा पोरांनो किती मस्त केलंय बघा.
हे कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण त्यांनी कष्टच नाही घेतले बरं का. राहुरी विद्यापीठाचे 2 वर्षाचे पुस्तकाचे नाव टायटल घेतले. तुम्हाला सांगतो राहुरी विद्यापीठाचे 2 वर्षाचे पुस्तकाचं टायटल आता माझ्याकडे एखादा असेल, तुम्हाला दाखवतो मी लगेच. तिकडे टेबलवर असतील माझे. ओके, हे सगळे आहेत. हे कोणतं आहे? रोपवाटिका व्यवस्थापन आहे. ओके, हे असंच पुस्तक आहे बघा. आधुनिक तंत्रज्ञान, माहिती, कुक्कुटपालन, रेशीम आधारित उद्योग, हे जलसंधारण व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल. ओके, हे असे जे पुस्तक आहेत ना राहुरी विद्यापीठाचे, हे पुस्तकं त्याने जास्त फोकस केलेले आहेत बघा. आणखी मी तुम्हाला सांगतो आणखी याचे असे 12 पुस्तकं आहेत. किती पुस्तकं आहेत? असे एकूण 12 पुस्तकं आहेत. सध्या तिकडच्या टेबलवर असतील माझे काही पुस्तकं, इथं नाहीत म्हणजे. ओके, हे एकूण 12 पुस्तकं आहेत. हे 12 पुस्तकं तुम्हाला काय करावं लागेल? वाचावं लागेल. आता दुसरी एक गोष्ट बघा, काय सांगतो ते महत्त्वाचा मुद्दा बघा. ओके, काहीतरी पडलं, जाऊ द्या. ही सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदा संधारण, जलसंधारण, जल व्यवस्थापन. ओके, हे तर आपण ऑलरेडी ह्याच्यातले जवळ सगळे जशास तसं घेतोय बरं. ह्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. आपण जे घेतलंय ना तेच आहे सिलेबस, टोटल सिलेबस तेच आहे. ह्याच्यात न्यू काहीच नाहीये. ओके, आणि याच्यामध्ये नवीन आहे डिझास्टर मॅनेजमेंट, यानी की आपत्ती व्यवस्थापन. हा विषय माझाच आहे, हा भूगोलचाच विषय आहे. हा विषय मी रोज शिकवतो. ओके, त्याच्यामुळं हा विषय अगोदर राज्यसेवेला शिकवायचो, कंबाईन परीक्षेला शिकवायचो, पण आता डायरेक्टली आपल्याला ग्रामसेवकला पण मला शिकवावं लागणार आहे. ओके, कारण की मी स्वतः या विषयाचा लेखक आहे. त्याच्यामुळं हे ॲग्रिकल्चर तर माझं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही. अख्खं आयुष्य, डिग्री सगळं त्याच्यातच झालेलं आहे आतापर्यंत. पण त्याच्यासोबत भूगोल पण त्याच्या सोबतीला आहे. भूगोलचा एक लेखक आहे. हे सर्व सिलेबस, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना, ऑलरेडी याच्या आपण नोट्स 205 योजना, किती? 205 योजना आहेत. हे काढलेले आहेत आपण ऑलरेडी. आपल्याकडे ह्याचा डाटा आहे. आज किंवा उद्या मी तुम्हाला बॅचच्या विद्यार्थ्यांना देणार आहे. मूलभूत संगणक ज्ञान म्हणजे कम्प्युटरचं जे महाराष्ट्र MSCIT आहे ना, MSCIT त्याचं ज्ञान पाहिजे. माऊस ब्यूस काय, CPU वगैरे, मॉनिटर काय आहे, पहिलं कम्प्युटर कोणतं, असं एक सामान्य ज्ञान काय आहे ते. ओके, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. ओके, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता, सांडपाणी, घन कचरा व्यवस्थापन, एवढा सिलेबस आहे. हे तुम्हाला सांगतो, आज भी सांगतो, याच्यावर तुम्हाला जास्त मार्क विचारणार नाहीत. तुम्हाला मार्क विचारतील फक्त आणि फक्त ह्या 12 विषयावरती. जास्त ह्या 12 विषयावरती तब्बल 40 पैकी 32 ते 35 प्रश्न असतील. आणि याच्यावरती ह्या इतरमध्ये ह्या 3 टॉपिकवरती सरासरी, कारण की ह्या दोन्हीवरती तुम्हाला सांगतो जवळपास एक साधारणतः 7 ते 8 प्रश्न असतील सरासरी, ॲव्हरेज 5 ते 8च्या मध्ये. ओके, आणि रिझल्ट पण एका मार्कावर आहे बरं. असं नाही समजू नका की हे महत्त्वाचं नाही. प्रत्येकच गोष्ट महत्त्वाची आहे भावांनो. हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही अडचण आली तर डायरेक्ट मला मेसेज करा. याच्यासाठी आपण बॅच जॉईन केली आहे. लास्ट सांगतो, पहिल्यांदा पण सांगतो, लक्षात ठेवा. हे अगोदर ॲप घ्या, प्ले स्टोअरमध्ये जावा. जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर PV सर हे ॲप घ्या. ग्रामसेवक पदासाठी आणि कृषी विस्तार पदासाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे. ती बॅच तुम्हाला 100% मी तुम्हाला शब्द देतो, 100% तुम्हाला त्या बॅचचा फायदा होणार. 1000% सांगतो. तुम्हाला त्या एक बॅच केल्यात तुम्हाला पुस्तक सुद्धा मी सांगेल काय वाचायचं, कसं वाचायचं, आणि नोट्स पण तुम्हाला देईल की तुम्हाला हे 100% तुम्हाला रिझल्ट असेल. 100% 35+ नेऊन सोडतो मी ह्याचे तांत्रिक प्रश्नामध्ये, विस्तार अधिकारी आणि आपल्या ग्रामसेवकला. बाकी काही विषय नाहीये. हे ॲप डाउनलोड करा, ओपन करा, आणि ओपन करून डायरेक्टली तुम्हाला मी सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यावरती तुम्ही टच करून तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा. ओके, आता बघा याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. ओके, आता हा जो सिलेबस आहे खूप महत्त्वाचा सिलेबस आहे बरं का. यानुसार तुम्हाला हे सगळ्या PDF जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या ॲपमध्ये पण असतील. हे ॲप आहे, मी सांगितल्याप्रमाणे ॲप डाउनलोड करा
आणि ह्या पद्धतीने ॲपचं जे काही फेस आहे पूर्ण मोबाईलमध्ये तुम्हाला ओपन झाल्यानंतर असं दिसेल आणि प्रत्येक बॅचनुसार तुम्ही हे घेऊ शकता आणि बॅच करायची असेल तर इथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. ओके, ज्याला इच्छा आहे, ज्याला वाटतं की बाबा मला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की आपल्याला वाटतं मला खूप येतंय आणि खूप येतंय ह्याच्यातच त्याचं आयुष्य पार जात आहे. लक्षात आलं का? खूप येतंय हे नाही, नोकरी लागेपर्यंत खूप येत नसते बाबा. आपलं ज्ञान किती आहे पण त्या ज्ञानाचा योग्य वापर पाहिजे, योग्य ठिकाणी वापर पाहिजे, त्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे, ही तरच तो ज्ञान कामाचा आहे, अन्यथा नाही. त्याच्यामुळं मीपणा इथं चालत नाहीये, मीपणा आयुष्य बर्बाद करतो, दुसरं काही नाहीये. तर मित्रांनो, जाता जाता एवढं सांगेल, मी तुमच्या सोबत आहे. दररोज आपण GS वगैरेचे लेक्चर घेऊया आणि तुम्हाला मी जाता जाता एवढं सांगेल की हा जो यूट्यूब चॅनल आहे याला आपल्याला जास्तीत जास्त याच्यावर सबस्क्राईब झाले पाहिजे, मुलं जॉईन झाले पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पुढचं लेक्चर कधी आहे त्याची वाट बघा आणि नवीन बॅचमध्ये भेटूया. चला मित्रांनो, तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट लक. जाहिरात लवकर येणार आहे. निगेटिव्ह मेसेज जे करणार आहेत त्यांच्यावरती लक्ष देऊ नका. माझं सांगणं आहे तुम्ही अभ्यास करत राहा. ओके, बेस्ट लक. थँक्यू, धन्यवाद.